बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात पोलिसांनी तब्बल 2 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज बुलढाणा पोलिसांनी मलकापूर शहराजवळ एका कारमधून तब्बल 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कार छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरच्या दिशेने जात असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. यावेळी कारमधील 2 जणांकडून रोकडबद्दल उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. याआधीसुद्धा बुलढाणा जिल्ह्यात अशाच प्रकारे मोठ्या रकमा मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या रकमा घेऊन वाहतूक केली जात असताना पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध रोकड वाहतूकदारांची हिंमत वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जप्त केलेल्या या रकमेबद्दल पोलिसांकडून आता कशा पद्धतीने चौकशी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 25 रोजी दुपारी अंदाजे 13:30 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची एर्टिगा कारमध्ये 2 इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी क्रमांक MH20 GV 1781 यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले. त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली. त्यात 2 संशयित इसम मिळून आले. संशयित इसमांकडं विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली. कॅशबाबत त्यांनी उडाउडीची उत्तर दिली. त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे 2 शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील 2 अधिकारी बोलवण्यात आले. त्यानंतर पंचांसमक्ष सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली. सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली. त्यानंतर इन कॅमेरा सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊन जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांथ्रू करण्यात आलं. सदरची कॅश 1,97,50,000 रुपये मिळून आलेले आहेत. गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही. सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे. त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर कॅशबाबत तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कुठे चालली होती, कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास 2 संशयित ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकरवी आम्ही करत आहोत. तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे. सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले, पोलीस कॉन्स्टेबल शेख आसिफ, पोलीस कॉन्स्टेबल सरखे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज कुमार,
कुमाळे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चौधरी आदींनी सहभाग घेतलेला आहे.